तर मंडळी, 5 वर्षापूर्वी देखील अशाच एका व्हायरसमुळे कित्येकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले व त्याचे पडसाद आपण आज देखील पाहत आहोत। या सर्व गोष्टीतून जग सावरत होते का नाही, तर नंतर चीनच्या वुहानमधून आणखी एका व्हायरसची चर्चा मोठ्या जोरात होऊ लागली आहे। चीनच्या हॉस्पिटलमधील गर्दी, ती तोंडाला मास्क लावून बसलेले लोक आणि लहान मुलांच्या रडण्याच्या आवाजाचे फोटोज आणि व्हिडिओज आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना आपण पाहत आहोत। या व्हायरल होणाऱ्या फोटोज आणि व्हिडिओजमुळे पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढलं आहे, कारण याची तीव्रता देखील कोविड सारखी असून त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। काही न्यूज चॅनल व सोशल मीडियाच्या माध्यमावरून समजले की आता चीनमध्ये आणीबाणीची घोषणा देखील करण्यात आली आहे। काय आहे या व्हायरल व्हिडिओज व फोटो मागे, व कोणता आहे तो व्हायरस, व त्या व्हायरसची लक्षणे कोणती आहेत, व त्यावर कोणता उपाय आहे की नाही, ते जाणून घेऊ त्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर नमस्कार मंडळी, मी उमेश आणि तुम्ही पाहतात आपलं यूट्यूब चॅनल उमेश मैन। तर मंडळी, जाणून घेऊ हा व्हायरस आहे तरी कोणता। तर मंडळी, या व्हायरसचं नाव आहे HMPV व्हायरस। ह्यालाच आपण ह्यूमन मेटानिमो व्हायरस असं देखील म्हणतो आणि हा व्हायरस श्वसन संस्थेवर परिणाम करणारा व्हायरस आहे। तर मंडळी, हा व्हायरस चीनच्या वुहान या शहरातून आला आहे। तर मंडळी, 5 वर्षापूर्वी देखील कोविड सारख्या भयंकर व्हायरसची देखील सुरुवात याच ठिकाणाहून झाली होती व आता 5 वर्षानंतर देखील HMPV सारख्या भयंकर व्हायरसची उत्पत्ती देखील याच ठिकाणाहून झाली आहे। जरी हा व्हायरस आता चर्चेत आला असला तरी हा व्हायरस 10 दशकापासून अस्तित्वात असल्याचं सांगितलं जात आहे आणि हा व्हायरस सर्व ऋतूंमध्ये वातावरणात आढळून येतो आणि बऱ्यापैकी हिवाळ्यात हा व्हायरस पसरण्याचा धोका हा जास्त असतो। या नवीन व्हायरसची लक्षणे देखील कोविड सारखीच आहेत असं सांगितलं जात आहे। नेमकी काय आहेत लक्षणे हे जाणून घेऊया खालील मुद्द्यात। सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे व दम लागणे आणि घशात खवखव होणे। या व्हायरसचा प्रसार आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तीकडून बऱ्यापैकी होतो। या व्यक्तीच्या खोकण्यातून, शिंकण्यातून, स्पर्शातून किंवा संपर्कात आल्यावर देखील हा व्हायरस, या आजाराचा सगळ्यात जास्त धोका हा लहान मुलांना आणि वयस्कर लोकांना आहे। 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना आणि 65 वर्षावरील लोकांना या व्हायरसचा सगळ्यात जास्त धोका आहे।